ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी क्वेश्चन बँक स्टार्ट होती डिफरन्शिएशन चॅप्टरची, आपण 3 मार्क्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. त्यामधलं आपलं फक्त 1 प्रॉब्लेम रिमेनिंग आहे. ते प्रॉब्लेम आज आपण घेऊन घेऊ आणि त्यानंतर 4 मार्क्सचे सुद्धा प्रॉब्लेमची सुरुवात करू. ओके. तर जे आपलं 3 मार्क्सचं प्रॉब्लेम होतं, प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्याल. x इंटू साइन ऑफ a प्लस वाय प्लस साइन a इंटू कॉस ऑफ a प्लस वाय साइन a साइन स्क्वेअर ऑफ a प्लस वाय अपॉन साइन a हे करायचं आहे आपल्याला प्रूफ. आता प्रॉब्लेम कडे थोडं लक्ष द्यायचं. आपल्याला जे प्रूफ करायचं आहे, या प्रूफ मध्ये एक्स कुठंच दिसत नाही आहे, फक्त साइन ए आहे आणि एक ए ची टर्म आहे आणि एक वाय ची टर्म आहे. आणि गिवन मध्ये एक्स आहे, येस ऑर नो, आणि प्रूफ मध्ये एक्स व्हॅनिश आहे. फर्स्ट वन, याला मी इक्वेशन 1 घेतो. आधी सिंपल आपण डिफरन्शिएट करू. एक्स आहे आणि इथे वाय आहे. एक्स इंटू वाय म्हणजे इथं आपला प्रोडक्ट रूल लागणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल का असतो आपला? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म काय आहे? साइन ए प्लस वाय, म्हणजे सेकंड टर्म आपली साइन आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय होते? कॉस. सो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म म्हणजे येणार कॉस ए प्लस वाय इंटू एक्स म्हणजे एक्स नाही म्हणून डी बाय डी एक्स ऑफ ए प्लस वाय प्लस काय केलं पहिले मी? फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस आता लिहू आपण सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे एक्स. आधी लावला मी प्रोडक्ट रूल, लावला प्रोडक्ट रूल या टर्मला. त्यानंतर साइन कोणती? प्लस कॉन्स्टंट टर्म कोणती येते? साइन ए. साइन ए काय येते आपला? कॉन्स्टंट, आणि सोबत आहे कॉस ए प्लस वाय. तर सिम्पली काय करू? कॉन्स्टंट टर्मला बाहेर काढू. इथे प्रोडक्ट रूल नाही लागणार. प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. साइन ए कॉन्स्टंट आहे, फक्त साइन ए बाहेर काढू इंटू कॉस ए प्लस वाय. इथं फॉर्म्युला लागणार. कॉस एक्स काय होते? मायनस साइन एक्स. तर कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ऑफ ए प्लस वाय अगेन डी बाय डी एक्स ऑफ ए प्लस वाय इक्वल टू 0. आता याला सॉल्व करू. एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय इंटू ए चं डेरिव्हेटिव्ह काय होणार? 0, आणि वाय चं काय होणार? डी वाय बाय डी एक्स साइन ए प्लस वाय. एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 होते, या इंटू 1 प्लस हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय प्लस मायनस मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. ए चं डेरिव्हेटिव्ह पुन्हा 0, काय राहिला? फक्त वाय. वाय चं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. आता आपण काय करत असतो? डी वाय बाय डी एक्स च्या टर्म लेफ्ट साइड, जो डी वाय बाय डी एक्स नी आहे तो राईट साइड. ही टर्म डी वाय बाय डी एक्स आहे, ही टर्म डी वाय बाय डी एक्स आहे, याला साइडला घेऊन घेऊ. सो एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय, बाहर काय येणार? डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला. एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. ही टर्म डी वाय बाय डी एक्स ची नाही आहे, ही इक्वल टू च्या तिकडे जाणार, तर ही होणार मायनस साइन ऑफ ए प्लस वाय. आता विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपला 10% किंवा 20% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता पुढे कसं करायचं बघा.
आपण डिफरन्शिएट तर केलं, डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू सुद्धा काढली, बट डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काढल्यानंतर सुद्धा आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते झालं नाही. मग आपल्या प्रूफ मध्ये एक्स नव्हता आणि इथे एक्स आहे. फ्रॉम इक्वेशन 1 एक्स ची व्हॅल्यू काढू, ती व्हॅल्यू इथे पुटअप करू. लक्ष द्या, एक्स ची व्हॅल्यू काय येणार, हा प्लस त्या साईडला जाऊन मायनस आणि हे त्या साईडला जाऊन डिवाइड. एक्सच्या ठिकाणी येणार साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन, सॉरी प्लस तर मायनस, मायनस प्लस त्या साईडला जाऊन मायनस झाला आणि हा साइन ए प्लस वाय काय होईल, डिवाइड. ही झाली विद्यार्थी मित्रांनो फक्त एक्स ची व्हॅल्यू. कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय dy by dx minus sin of a plus y. After that minus sin a कॉमन निघू शकते. मायनस साइन ए जर मी कॉमन काढला, इथे काय राहणार, कॉस ऑफ, सॉरी हे कशावरून आलं आपलं, फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 आपण एक्स ची व्हॅल्यू काढली. ओके, सो कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन, सॉरी मायनस साइन ए कॉमन काढलं, कॉस 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 इंटू कॉस काय होणार, कॉस स्क्वेअर ऑफ ए प्लस वाय अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय. मायनस साइन ए बाहेर निघाला, इथं काय राहिला, प्लस साइन ऑफ ए प्लस वाय डीवाय बाय डीएक्स इक्वल टू मायनस साइन ऑफ ए प्लस वाय. ओके, सिम्प्लिफाय केलं इथपर्यंत. पुन्हा लक्ष द्या, प्रॉब्लेमला आयएमपी कर जा, पेपरमध्ये याचे चान्सेस खूप जास्त आहे. पुढे लक्ष द्या. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर लिहू पण शकता. आता हा मायनस साइन ए आहे, या साईडची मायनस साइन, त्या साईडची मायनस साइन मी कॅन्सल करून टाकतो. ओके, मायनस मायनस साइन गेट कॅन्सल. काय राहिला, साइन ए क्रॉस मल्टिप्लाय करा, याच्या अपॉन मध्ये 1 असणार, इक्वल टू, सॉरी डीवाय बाय डीएक्स इक्वल टू साइन ऑफ ए प्लस वाय. आता लगभग आपलं प्रॉब्लेम झालंच आहे. मायनस मायनस साइन मी कॅन्सल करून टाकली. बघा आता काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हा साइन ए ऍज इट इज, कॉस स्क्वेअर ए प्लस वाय साइन स्क्वेअर ए प्लस वाय, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा किती होतो, 1. सो 1 अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय डीवाय बाय डीएक्स इक्वल टू साइन ऑफ ए प्लस वाय. ओके, आता हा साइन ऑफ ए प्लस वाय या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार, साइन ऑफ ए प्लस वाय या साईडला जाऊन मल्टिप्लाय, या साईडला काय राहिला फक्त साइन ए डीवाय बाय डीएक्स, साइन ए इंटू 1 साइन ए, हा या साईडला जाऊन मल्टिप्लाय, सो साइन स्क्वेअर ऑफ ए प्लस वाय अँड फायनली साइन ए या साईडला जाऊन डिवाइड. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए. हेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूफ करायचं होतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपले 3 मार्क्सचे पूर्ण प्रॉब्लेम फिनिश झाले आहे. आता आपण 4 मार्क्स वाले प्रॉब्लेमला सुरुवात करू. राईट डाऊन, इफ वाय इक्वल टू, प्रॉब्लेम कडे थोडं, y इक्वल टू e रेस टू m इंटू टॅन इनवर्स x, शो दॅट 1 प्लस x स्क्वेअर डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट टॉइस x मायनस m dy बाय dx इक्वल टू 0. प्रॉब्लेम वरून समजायला येऊन जाते.
डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. सेकंड वन ट्वाइस एक्स मायनस यम डी वाय बाय डी दोन ट्वाइस एक्स मायनस यमच आहे ना. याला इक्वेशन 1 देतो. हे प्रूफ करायचं आहे. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह होणार dy बाय dx बराबर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फॉर्म्युला लागणार e रेस टू एक्स. e रेस टू एक्स म्हणजे e रेस टू एक्स बट इन प्लेस ऑफ एक्स इथे m इंटू टॅन इनवर्स एक्स आहे. पुन्हा डिफरन्शिएट करू m इंटू टॅन इनवर्स एक्स. ओके अगेन dy बाय dx e रेस टू m इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू m काय आहे कॉन्स्टंट. m कॉन्स्टंट आहे m बाहेर कराला टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्स काय होणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा 1 प्लस एक्स स्क्वेअर या साईडला येऊन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय बाय dx आलं 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणून मी या साईडला घेतला इक्वल टू हीच टर्म e रेस टू m इंटू टॅन इनवर्स एक्स म्हणजे काय होते y आणि हा m तर या साईडला फक्त काय राहणार my कारण e रेस टू m इंटू टॅन इनवर्स एक्स म्हणजेच y होते ना. तर m आणि y त्याला देऊ आता इक्वेशन 2. प्रॉब्लेम 4 मार्क्सचा आहे. प्रॉब्लेम छोटा आहे बट 4 मार्क्सचं फक्त याच्यासाठी त्याचं दिलं आहे कारण प्रॉब्लेम थोडं कॉम्प्लिकेटेड आहे समजलं पाहिजे. आता याला अगेन डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल लागणार फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म into derivatives of first term. Okay, first term into derivatives of second term plus second term into derivatives of first term equal to m काय आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्म बाहेर y चं डेरिव्हेटिव्ह काय होणार dy बाय dx. m कॉन्स्टंट बाहेर. पुढे लक्ष द्या आता 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय होणार आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इंटू 1चं डेरिव्हेटिव्ह काय होणार 0 एक्स स्क्वेअरचं ट्वाइस एक्स 1चं 0 एक्स स्क्वेअरचं ट्वाइस एक्स इक्वल टू m dy बाय डी एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स आहे 0 प्लस ट्वाइस एक्स ओनली ट्वाइस एक्स. सो ट्वाइस एक्स डी वाय बाय डी एक्स हा प्लस m डी वाय बाय डी एक्स या साईडला मायनस m डी वाय बाय डी एक्स आणि इक्वल टू काय 0. या साईडला प्लस होता या साईडला येऊन मायनस झाला 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस कॉमन काय निघतो डी वाय बाय डी एक्स. सो ट्वाइस एक्स मायनस m डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. हेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूफ करायचं होतं. ओके जे आपले 4 मार्क्सचे प्रॉब्लेम आहे ना त्यामधलं आपलं हे फर्स्ट प्रॉब्लेम होतं. त्यानंतर सेकंड थोडं इंटरेस्टिंग आहे आणि इम्पॉर्टंट आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे आपलं जेव्हा मी तुमची ऑफलाईन बॅच घेत होतो त्यामध्ये आपण एक टॉपिक टीच केला होता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. त्यामध्ये सुद्धा मी हे प्रॉब्लेम तुम्हाला IMP करून दिला आहे. प्रॉब्लेम आहे x रेस टू 7 इंटू y रेस टू 5 इक्वल टू
x plus y raised to 12 आणि प्रूफ करायचं आहे आपल्याला dy by dx इक्वल टू y by x, dy by dx इक्वल टू y by x हे करायचं आहे प्रूफ. ओके, लक्ष द्या. x रेस टू 7 इंटू y रेस टू 5 आहे. x रेस टू n पण लावतो आपण, इथे पण x रेस टू n म्हणजे प्रोडक्ट रूल लावून पण सॉल्व्ह करू शकतो, बट ते प्रॉब्लेम खूप कॉम्प्लिकेटेड होते. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, हा होणार लॉग x रेस टू 7 इंटू y रेस टू 5. लॉग केला अप्लाय, या साइडला आपण x प्लस y रेस टू 12. अकॉर्डिंग टू लॉग प्रॉपर्टी इंटू असलं तर प्लस होते. सो लॉग x रेस टू 7 प्लस लॉग y रेस टू 5 इक्वल टू लॉग x प्लस y रेस टू 12 ॲज इट इज. सेकंड लॉग प्रॉपर्टी रेस टू वाली टर्म आपली समोर जाऊन मल्टिप्लाय होते. 7 इंटू लॉग x, 5 इंटू लॉग y, 12 इंटू लॉग ऑफ x प्लस y. आता प्रॉब्लेम झाला सिम्प्लिफाय. आता त्याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 7 कॉन्स्टंट आहे, लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. 5 कॉन्स्टंट, लॉग y चं डेरिव्हेटिव्ह काय होणार 1 बाय y, पण x च्या ठिकाणी x नाही म्हणून dy बाय dx. 12 कॉन्स्टंट, अगेन लॉग ऑफ x प्लस y 1 अपॉन x प्लस y. x च्या ठिकाणी x नाही म्हणून d बाय dx ऑफ x प्लस y. हा होणार 7 बाय x, 5 बाय y, dy by dx. 12 into 1 12, so 12 upon x plus y. x plus y आहे हा, x चं डेरिव्हेटिव्ह होणार 1 साइन प्लस आणि y चं डेरिव्हेटिव्ह होणार dy by dx. चला इथपर्यंत. आता पुढे लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप फक्त समजून घ्या, प्रॉब्लेम इझी आहे. 7 बाय x प्लस 5 बाय y dy बाय dx इक्वल टू, आता हा 12 अपॉन x प्लस y आधी 1 सोबत मल्टिप्लाय होणार. सो 12 अपॉन x प्लस y इंटू 1, 12 अपॉन x प्लस y. साइन कोणती प्लस, 12 अपॉन x प्लस y इंटू येणार विद्यार्थी मित्रांनो dy बाय dx. ओके, आता dy बाय dx ची टर्म एका साइडला लेफ्ट साइडला करून टाकू आणि जिथे dy बाय dx नाही आहे ते राईट साइडला करून घेऊ. बघा आता, सो इथे येणार 5 अपॉन y dy बाय dx मायनस 12 अपॉन x प्लस y dy बाय dx इक्वल टू, या साइडला 12 अपॉन x प्लस y माइनस 7 अपॉन x. ओके, dy बाय dx च्या टर्म लेफ्ट साइडला, जिथे dy बाय dx नाही आहे ती टर्म केल्या मी राईट साइडला. dy बाय dx कॉमन काढून घेऊ. dy बाय dx कॉमन काढल्यानंतर रिमेनिंग टर्म मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करू. लक्ष द्या, 5 इंटू x 5x, 5 इंटू प्लस y 5y, माइनस 12 इंटू y माइनस 12y अपॉन y इंटू x प्लस y इंटू x प्लस y. क्रॉस मल्टिप्लाय केला, सेम क्रॉस मल्टिप्लाय. 12 इंटू x 12x, माइनस 7 इंटू x माइनस 7x, माइनस 7 इंटू y माइनस 7y अपॉन x प्लस y इंटू x. देन सॉल्व dy बाय dx
5x as it is, 5y minus 12y minus 7y upon y in bracket x plus y equal to 12x minus 7x 5x minus 7y upon in bracket x plus y into x. Okay, so 5x minus 7y, 5x minus 7y get cancel, x plus y get cancel. या साइडला अपॉन मध्ये y आहे, या साइडला अपॉन मध्ये x आहे. हा y या साइडला जाऊन रेस्ट टू मध्ये मल्टिप्लाय होणार. सो dy बाय dx इक्वल टू काय येणार, y बाय x. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थर्ड प्रॉब्लेम आहे आपलं डिफरन्शिएट tan inverse of under root 1 plus x square minus 1 upon x. 1 plus x square minus 1 upon x with respect to tan inverse of 2x into under root 1 minus x square upon 1 minus twice x square. किती, twice x square. लक्ष द्या आता प्रॉब्लेमला मोस्ट टाइम बी कराल फॉर 4 मार्क्स. दोन टर्म गिवन आहे आपल्याला, tan इनवर्स आणि tan इनवर्स. आता यामध्ये अशा काही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे x च्या ठिकाणी का tan इनवर्स आणि tan काय झाला पाहिजे आपला कॅन्सल. तर बघा इथे जर मी x च्या ठिकाणी जर व्हॅल्यू tan थिटा पुट केली तर 1 प्लस tan थिटा काय येणार, sec स्क्वेअर थिटा. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा sec स्क्वेअर थिटा. आणि इथं पण काय येणार, tan थिटा. मग सेक म्हणजे सेक थिटाला सेक म्हणजे मी काय लिहू शकतो 1 बाय कॉस आणि tan म्हणजे साइन बाय कॉस. कॉस कॉस काय होऊ शकते तिथं कॅन्सल. असं तुला लॉजिक लावावं लागणार. सेम इथे जर मी x च्या ठिकाणी जर साइन पुट केलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाच्या बाहेर काय येणार कॉस. मग हा बनणार 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा. आणि इथे जर मी साइन पुट केलं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा काय होणार, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा तो पण होणार कॉस 2 थिटा. मग वर आला साइन 2 थिटा आणि खाली आला कॉस 2 थिटा. बघा आता मी सॉल्व्ह करून सांगत आहो. लेट पहिल्या टर्मला घेतलं मी u, पुट x इक्वल टू tan थिटा. सो u इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. x ची व्हॅल्यू tan थिटा म्हणजे थिटा इक्वल टू काय असतो तो tan इनवर्स x. हे लक्षात ठेवायचं. आपण x ची व्हॅल्यू tan थिटा पुट केली ना तर tan या साइडला जाऊन tan इनवर्स. ओके, आधी आपण एक टर्म सॉल्व्ह करत आहोत, लक्ष द्या. tan इनवर्स ऍज इट इज 1 प्लस tan स्क्वेअर थिटा काय होणार, sec स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. sec स्क्वेअर थिटा म्हणजे sec थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. आता sec म्हणजे होणार 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. sec थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा ना. अगेन u tan इनवर्स ऑफ क्रॉस मल्टिप्लाय होणार 1 इंटू 1 1, 1 मायनस काय येणार कॉस थिटा, 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. आणि हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा.
cos theta get cancel. U equal to tan inverse of 1 minus cos theta upon sin theta. U equal to tan inverse of, एक ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला लावत असतो. 1 मायनस कॉस थिटा काय होत असते, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. तो 1 मायनस कॉस थिटा काय होणार, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि खाली आहे साइन थिटा. साइन 2 थिटा काय असते, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा साइन 2 थिटा काय असते, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा. बट मला फक्त काय पाहिजे, साइन थिटा. तर थिटाचा जो 2 इकडे मल्टिप्लाय आहे तोच 2 इकडे जाऊन काय होत असते, डिवाइड. साइन 2 थिटा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर साइन थिटा काय होणार, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. तर साइन थिटाच्या ठिकाणी 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. So tan inverse of 2 get cancel, sin theta by 2 sin theta by 2 get cancel. But वर एक राहिला sin theta by 2, खाली राहिला cos theta by 2. तर sin upon cos tan theta by 2. tan inverse tan get cancel. आपला राहिला फक्त tan theta by 2, सॉरी फक्त theta by 2. U as it is 1/2 कॉन्स्टंट बाहेर लिहून ठेवतो मी, 1/2 as it is लिहिला आणि थिटाची व्हॅल्यू काय होती, tan इनवर्स x. 1/2 बाहेर लिहिला, थिटाची व्हॅल्यू पुट केली. आता डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो du by dx 1/2 कॉन्स्टंट as it is, 1/2 कॉन्स्टंट as it is आणि tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. 1/1 प्लस x स्क्वेअर. हे झालं विद्यार्थी मित्रांनो du by dx. सेम याच टेक्निकनी आता आपण d by dx काढू. लक्ष द्या. v इक्वल टू काय होता आपला, 2x 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर. किती व्हॅल्यू होती. आता यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करू आपण साइन थिटा. लक्ष द्या. पुट x इक्वल टू साइन थिटा. सो थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. सो v इक्वल टू tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू साइन थिटा. सो 2 साइन थिटा इंटू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. v इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 साइन थिटा अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. tan इनवर्स ऑफ 2 साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटाच्या बाहेर काय येणार, कॉस थिटा अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. सो v इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन 2 थिटा and 1 minus 2 sin square theta cos 2 theta. So sin 2 theta cos 2 theta काय येणार, tan 2 theta. tan inverse tan get cancel. v ची व्हॅल्यू आली twice theta. 2 as it is. theta ची व्हॅल्यू किती येणार आहे, sin inverse x. Differentiate with respect to x. So dv by dx 2 constant sin inverse x 1 upon under root 1 minus x square.
ही झाली व्हॅल्यू आपली डीव्ही बाय डीएक्स ची. फायनली फाइंड आउट काय करायचं असते आपल्याला, डीयू बाय डीव्ही. नाव डीयू बाय डीव्ही इक्वल टू डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे हा, चांगल्या प्रकारे करून जाल. तर डीयू बाय डीएक्स ची व्हॅल्यू 1/2 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, डीव्ही बाय 2 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा 2 खाली येऊन 1/4 होणार. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं काय होणार, रेसिप्रोकल. सो फायनल 1/4 इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 2 2 जा 4 आणि या टर्मचं काय झालं, रेसिप्रोकल. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा.